भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमचा प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद करतो पिता परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करत्या पिता परमेश्वर, धन्यवाद करतो राजा. जसं तुमचं वचन योहानाच्या 8व्या अध्यायामध्ये 32वं वचन म्हणतं की परमेश्वर सत्य तुम्हाला समजेन आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेन पिता परमेश्वर. या सुंदरशा वेळी मी तुमच्या समोर घेतो पिता परमेश्वर. जेवढे आम्ही इथं आलोत परमेश्वर, एकत्र झालो आहोत परमेश्वर, त्या सर्वांना तुमचं सत्य वचन कळण्यासाठी तुम्ही मदत करा आणि सत्य वचनाद्वारे सगळे परमेश्वर बंधनमुक्त होण्यासाठी मदत करा पिता परमेश्वर. तुमच्या दासाद्वारे तुम्ही आमच्याशी बोला परमेश्वर आणि तुमचं वचन कळून ते परमेश्वर आमच्या अंतःकरणा परमेश्वर छापण्यासाठी मदत करा, जेणेकरून आम्ही ते वचन लोकांपर्यंत पोहोचवून तुमच्या नावाचा गौरव करावा. इथून पुढची वेळ तुमच्या हाती सोपतो राजा, तुमच्या नावाचा गौरव करतो, येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन आणि आमेन. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊन
येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केलं बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. हालेलुया 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 ओ हालेलुया 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 हालेलुया. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पापाच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान, शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, शैतानी वाऱ्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, मला शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, मला शैतानी वार्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. प्रेज लॉर्ड. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचे नमस्कार, अभिनंदन. आणि येशूच्या नावाने येशू तुला भेटतो या कार्यक्रमाचं तुम्हाला स्वागत करीत आहोत. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता तुम्ही हे कार्यक्रम पाहू शकता. आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या बंधू बहिणींना सांगा, आणि हे वचन तुमच्यासाठी आशीर्वाद असेल. आजच्या वचनाकडे जाऊया. मती त्याच्या 28:18. मत्ती 28:18. येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. आज पृथ्वीवर निरनिराळ्या माणसांना निरनिराळा अधिकार भेटतो. आमच्या देशाचे प्रधानमंत्री आमच्या देशामध्ये राहू शकतात, आणि अमेरिकाचे प्रेसिडेंट अमेरिकेमध्ये राहू शकतात. प्रत्येकांना अधिकार, पृथ्वीच्या कुठल्याही एक ठिकाणामध्ये त्यांना अधिकार भेटते. पण स्वर्गात मला अधिकार आहे असं कोणी सांगितलं नाही, कोणी सांगू शकत नाही. पण येशू म्हणतो, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काय अधिकार माझ्या हातात दिलेला आहे, माझ्याकडे दिलेला आहे. येशूला सर्व गोष्टीमध्ये अधिकार आहे. कारण उत्पत्ती 1:1 मध्ये, उत्पत्ती 1:1, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केलेलं आहे. देवाने सर्व काय उत्पन्न केलं. आणि योहान 1:3 मध्ये, योहान 1:3, सर्व काही त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाले, आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही.
हे स्वर्ग आणि पृथ्वी सर्व सृजन केला तो परमेश्वर म्हणतो मला अधिकार आहे. हो, त्याने तर सर्व सृजन केलं आहे. आणि उत्पत्ती 14:19 मध्ये, उत्पत्ती 14:19 इथं पाहत आहे, आकाशाच्या व पृथ्वीच्या स्वामी जो परात्पर देव तो अब्राहमाला आशीर्वाद देव. आकाश आणि पृथ्वी देवाने बनवलं आणि ते दुसरं कोणाच्या हातात दिलं नाही. तो स्वामी आहे, तो मालक आहे, त्याच्या हातामध्ये सर्व काही आहे. 115 स्तोत्र संहिता त्याच्या 15 वचनामध्ये, Psalm 115:15, आकाश व पृथ्वी ही निर्माण करणारा परमेश्वराच्या तुमच्यावर आशीर्वाद असो. त्याने आकाश पृथ्वीचा निर्माण केलेलं आहे, त्याचा स्वामी आहे आणि सर्व काही येशूच्या हातात आहे. त्याने अधिकार दिलेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये देवबाप मनुष्याला अधिकार देतो. तू हे राज्य सांभाळ बाबा, तू हे देश सांभाळ असं देतो, पण सर्व अधिकार त्याच्या हातामध्ये आहे. तुम्ही यशाया 9:6 मध्ये, यशाया 9:6, आयझाया 9:6, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलेलं आहे. येशू पुत्र म्हणून या जगामध्ये आला, बाळक म्हणून आला, पण सर्व सत्ता इंग्लिशमध्ये पाहताय गव्हर्नमेंट, सरकार त्याच्या खांद्यात आहे. तुमच्या खांद्यामध्ये एक कळसभर पाणी ठेवलेलं आहे, तुम्ही सांभाळून घेता. तुम्ही हात सोडलं तर खाली पडणार. या जगामध्ये कुठलाही सरकार गमन करू नये, कारण देव तुम्हाला त्या खांद्यावर ठेवलेलं आहे. त्याला वाटेल नको जास्त उडी मारतो, ढकलून मारणार. दुसरं कळस घ्या ना आपल्या खांद्यावर, आणखी कोणाला सत्ता देणार. देवाच्या हातामध्ये, आमच्या हातामध्ये नाही आहे. तुम्ही कितीतरी मतं टाका किंवा मतं सांगा, असं होईल असं होईल असं होईल सांगा, पण अधिकार त्याच्या हातात आहे. हालेलुया. सर्व अधिकार त्याच्या हातामध्ये आहे. म्हणून येशू जगात असताना एकदा त्यांच्या शिष्यांना येशूने पुढं पाठवलं, तुम्ही ओडगीमध्ये बसा आणि जा त्या पलीकडे जा. पण काय ते अर्ध वाटेत गेले, समुद्रामध्ये खूप आंधी तुफान आले आणि त्यांना पुढे जाऊ शकला नाही. आता येशू डोंगरावर प्रार्थना करत राहिला आणि त्याला कळून आलं की शिष्य समुद्राच्या मध्ये फसलेले आहे. तिथे आणखीन कोणी कुठलाही ओढगी नव्हती, बोट नव्हता. मग येशू काय केला, सरळ पाण्यामध्ये चालत गेला. आंधी तुफान एवढं भयंकर आहे आणि त्याच्यामधून चालत गेलो. शिष्यांना आश्चर्य वाटलं आणि भीती वाटली. त्यांना वाटलं हे भूतच आहे बाबा. येशूला अधिकार आहे. हालेलुया. समुद्रावर चालत गेला आणि एकदा आंधी तुफान आला. शिष्य घाबरू लागले, कारण पाण्याने त्यांच्या ओढगी डुबू लागली. तेव्हा पण येशू म्हणतो, हे शांत राहा. एकदम हवा, वारा आणि समुद्र सगळं शांत राहायला लागले, कारण त्याच्या हातात अधिकार आहे. हालेलुया. लाजर नावाचा एक जवान मरून 4 दिवस झाला, पण येशू त्याच्या कबरेकडे येऊन सांगितला, लाजर बाहेर ये. तो मेलेला माणूस 4 दिवसानंतर जिवंत उठून आला, कारण येशूला अधिकार आहे. या पृथ्वीवर, आकाशावर सर्व अधिकार आहे. एकदा येशूकडं हजाराचे लोक आले. पुरुष 5,000 होते. स्त्रियांच्या, लहान मुलांच्या ते गिनती करू शकले नाही. येशूने 5 भाकर आणि 2 मासे घेतले, असं स्वर्गाकडे पाहून प्रार्थना केली, त्याला आशीर्वाद केला आणि सर्वांना दिला. काय झाला माहिती आहे का, 20,000पेक्षा जास्त लोक भरपूर खाल्ले, भरपेट खाल्ले. नंतर शिल्लक किती राहिले, 12 टोकरी. कारण त्याला अधिकार आहे. कुठलाही चमत्कार या जगामध्ये आणि स्वर्गामध्ये येशू करू शकतो.
आकाशामध्ये किती आदल बदल झालेला आहे, सर्व काही ईश्वराला ठाऊक आहे. या जगामध्ये सुद्धा सर्व अधिकार येशूच्या हातामध्ये आहे. हालेलुया. विश्वास करा. म्हणून देवाप्पा एकदा एक राजाला बघून म्हणतो, हे तुला कुठलं चिन्ह पाहिजे, तो आकाशातून माग, या जगातून माग, मी तुम्हाला देईल. तुम्ही यशाया 7:11 मध्ये, यशाया 7:11, आगास नावाच्या राजाला म्हणून परमेश्वर म्हणतो, तुझ्या देव परमेश्वर याच्याकडे तू आपणासाठी एक चिन्ह माग. ते खाली अधोलोकात असो किंवा वर ऊर्ध्व लोकात असो, स्वर्गात असो, पृथ्वीच्या खाली असो, सर्व काय चिन्ह चमत्कार येशू ख्रिस्त करू शकतो. हालेलुया. त्याच्या हातामध्ये अधिकार आहे. आणखीन आकाश पृथ्वीमध्ये क्रिया करणारा परमेश्वर आहे. तुम्ही अनुवाद 3:24, अनुवाद 3:24, डिट्रोनॉमी 3:24. हे प्रभू परमेश्वरा, तो आपल्या दासाला आपला प्रताप व आपला सामर्थ्य हा दाखवू लागला आहेस. तुझ्यासारखे कार्य करणारा व पराक्रम करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोण आहे? येशू ख्रिस्ताला सोडून असं पराक्रमी काम करणारा आणखीन देव कोण आहे? आपण आपले विश्वास वेगळे वेगळे असतो, पण अधिकार कोणाच्या हातात आहे? येशूच्या हातात आहे. 121:2 Psalm 121:2, स्तोत्र संगीता 121:2. आकाशाच्या व पृथ्वीच्या निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो निर्माण करताय आकाशाच्या पृथ्वीचा, तो कोणालाही सहाय्य करू शकतो, मदत करू शकतो. मला मदत येणार असं दाऊद म्हणतो. एक तर येशू ख्रिस्ताला सर्व अधिकार आहे. कुठलाही चिन्ह चमत्कार करू शकतो, काही पण काम करू शकतो, तुमची आवड पूर्ण करू शकतो, आणि तसंच तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करू शकतो. कारण आकाश पृथ्वीच्या निर्माण करता तोच आहे. एक कंपनीला निर्माण केलेला एक मोठा सेट असेल, तो त्या कंपनीत काय पण करू शकतो. त्याची कंपनी आहे, त्यांनी निर्माण केलेलं आहे. कोणालाही कामावर लावू शकतो, कोणाला कामावर काढू शकतो, कुठलाही नवीन मिशन आणू शकतो, जुनं मिशन फेकू शकतो, त्याला अधिकार आहे. एक कारखान्याला निर्माण करणाऱ्याला एवढा अधिकार असेल त्या कारखान्यावर, सर्व काय निर्माण करणारा परमेश्वराच्या हातात अधिकार नाही का? अधिकार आहे. तुम्हाला आशीर्वाद करण्याचा अधिकार त्याच्या हातामध्ये आहे. यहोशू 2:11 यहोशू 2:11, जोशुआ 2:11, हे ऐकतात, आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिले नाही. कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. हे म्हणणारा कोण आहे? रागाम नावाच्या एक स्त्री. आता इस्रायल लोक गाणा देशामध्ये आले, त्यांच्यासमोर येरिगो शहर होता, पण येरिगोचा गड भिंत खूप मजबूत होता. ते दरवाजा बंद करून टाकले, आतमध्ये प्रवेश करायला जागा नाही आहे. यहोशू म्हणतो, 2 जासूस लोकांना पाठवतो, तुम्ही आत जाऊन, ते दिवसामध्ये गेट उघडा असताना ते जाऊन आतमध्ये गेलं कसं तरी, तिथे एक स्त्रीच्या घरामध्ये राहिले आणि ती म्हणायला लागली, बापरे, आम्ही ऐकलो 40 वर्षाच्या अगोदर देवबापाने तुमच्या समोर लाल समुद्र 2 भाग केले आणि एवढा मोठा चमत्कार करणारा परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. म्हणजे एवढं मोठा समुद्र त्याला 2 भाग करून मध्ये तुम्हाला वाट काढून दिले. एवढा मोठा परमेश्वर, त्याच्यासारखा कोण नाही बाबा.
आम्हाला तुम्हाला बघून आम्हाला भीती वाटत नाही, पण तुमच्याबरोबर जे देव आहे त्याला बघून भीती वाटते. आमच्या सर्व हृदय पाणी पाणी झाले. ती म्हणती, पराय देशाची स्त्री म्हणते, तुमच्या देवासारखा आकाश पृथ्वीवर कोण देव नाही हे. हालेलुया. आणि तिला तारण भेटला. तारणारा परमेश्वर सारखा आणखी कोणी नाहीये. आणि तुम्ही दानिएल 3 अध्याय त्याच्या 29 वचन, दानिएल 3:29, दानिएल 3:29, इथे एक राजा म्हणतो, शेवटी, कारण अशा प्रकारे बरोबर तेच आहेत, अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही, असा प्रकारे सोडवणारा. कारण काय, तुम्ही 28 वचनात बघा. 28 वचनामध्ये राजा म्हणाला, सद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला. राजाचा शब्द मोडला. आपल्या देवाखेरीज देवाला सोडून अन्य देवाची सेवा व उपासना करण्याची नाही म्हणून त्यांनी आपले देव अर्पण केले. त्यांना त्यांच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडवले आहे. त्याचा धन्यवाद असो. कारण इथे एक राजा नेबुकदनेस्सरने काय केलं, 60 फुटाची मोठी एक मूर्ती, एक पुतळा बनवला आणि देशातील सगळ्या लोकांना, 120 देशाच्या लोकांना सांगितलं, तुम्ही सर्व याच्यासमोर दंडवत करा. मी निर्माण केलेलं या मूर्तीसमोर खाली पडा, सगळे त्याची पूजा करा, आराधना करा. पण शाद्रक, मेशक, अबेदनेगो जिवंत देवाचे लेकरं होते. ते म्हणाले, नाही, आम्ही नाही नमन करणार. तू या मूर्तीचा पूजा नाही केलं तर तुला आगीच्या भट्टीमध्ये फेकून देणार, राजाने सांगितलं. आणि ते म्हणले, बघा, आमच्या देव परमेश्वर आहे ना, तुमच्या हातून या आगीच्या भट्टीतून सोडण्याचे सामर्थ्य आहे. तर राजाला राग आला. त्याने आगीच्या भट्टीला आणखीन 7 पट वाढवला. एवढं जोराने आग चालली. आणि यांना बांधून त्या आगीमध्ये फेकायसाठी आपल्या राज्यातला खूप बलवान 3 पुरुषांना बोलवले. ते बलवान पुरुष यांना मस्त बांधले आणि यांना इथून असं फेकून दिले आगीमध्ये. पण ते आतमध्ये पडले, हे बाहेर पडले. काय माहिती आहे का, त्या आगीचा जोर एवढा मोठा होता की हे नेलेले माणसांना मारून टाकले. पण आतमध्ये पडले. थोड्या वेळात राजा म्हणतो, अरे हे काय, आपण 3 लोकांना टाकलं आतमध्ये. हो, तिथे 4 पुरुष आहे बाबा, आणि आपण बांधून टाकले. आता ते एकदम खुल्ला आहेत. त्यांचे बंधन सर्व खोलून गेले. आणि त्यांच्याबरोबर देवाचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर आहे. ते 4 लोक आगीमध्ये फिरत आहे बाबा, गार्डनमध्ये फिरतात असं. म्हणून म्हणतो, या देवासारखं कोणी नाही. हालेलुया. आपल्या लेकरांना वाचवणारा असं परमेश्वर कोणी नाही. हो प्रिय बंधू बहिणींनो, या जगामध्ये एकच देव म्हणून येशू ख्रिस्त आला. तो कोणाचा जीव घ्यायला नाही, पण आपल्या सर्वांसाठी आपला जीव द्यायला आला. पापी जनांना ताराव्यास ख्रिस्त येशू जगात आला. पण पापाचे वेतन मरण आहे. ते मरण आपल्या अंगावर घेतले. आमच्या सर्वांचे पाप आपल्या अंगावर घेतले आणि आमच्या पापाचे दंड मरण त्याने आपल्या शरीरावर घेतले. पण तो देव होता, मेला तर खरं, त्याला गाडले, पण 3रा दिवस तो जिवंत उठला. हालेलुया. आज पण जिवंत परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्याकडे पहा, प्रभू मला मदत कर. तो आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे, स्वामी आहे आणि आकाश पृथ्वीमध्ये सर्व काय चिन्ह चमत्कार करू शकतो. मला पण आशीर्वाद पाहिजे. खरोखर तो माझ्यासाठी वधस्तंभावर खिळलेला गेला, माझा पाप आपल्या अंगावर घेतला, तर माझा पाप मला क्षमा कर, मला शांती भेटू दे, मला तारण भेटू दे. विचारून पहा, आज तुमच्या मनामध्ये शांती येईल. तुम्हाला पापाचा निश्चय तुम्हाला भेटेल. आणखीन या स्वर्गात
जागा देणार फक्त येशू ख्रिस्त आहे. त्याने म्हटले, घाबरू नका, तुमच्यासाठी स्वर्ग राज्य आहे. आणि एक दिवस येणार, येशू ख्रिस्त त्याला स्वीकारलं लोकांना स्वागत करणार. अहो या या या, तुमच्यासाठी जगाच्या सुरुवातीपासून तयार केलेल्या राज्याला तुम्ही घ्या. मत्ती 25:34, मॅथ्यू 25:34, मत्ती 25:34 वचनामध्ये. तेव्हा राजा आपल्या उजवीकडेला म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. आमच्यासाठी देव आपण स्वर्ग राज्य तयार केलेलं आहे. पृथ्वी पण तयार केला आणि स्वर्ग पण तयार केला. या पृथ्वीवर आपण राहतो तर स्वर्गामध्ये प्रभू बरोबर राहणार आहे. त्याकरिता तुम्ही येशूला आपल्या प्रभू म्हणून मानायला पाहिजे, आपल्या मनात घ्यायला पाहिजे. तेव्हा तर त्याने तयार केलेलं राज्य तुम्हाला भेटणार ना. येशू ख्रिस्ताकडे वळून या. सर्व काय अधिकार, आकाश पृथ्वी सर्व अधिकार त्याच्या हातामध्ये आहे. तुमच्या जीवनात चिन्ह चमत्कार करणार आणि स्वर्गाचा निश्चय तुम्हाला भेटणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद. आकाश पृथ्वीचा सर्व अधिकार येशूच्या हातामध्ये आहे. कारण आकाश पृथ्वीचा निर्माण येशू प्रभू तू केलेला आहे. आकाश पृथ्वीचा स्वामी तू आहे. आकाश पृथ्वीतलं सर्व गोष्ट तुझ्या ताब्यात आहे प्रभू. तू सर्व काय आम्हाला देऊ शकतो, आमच्या जीवनात सर्व काय करू शकतो. या पृथ्वीवर किती चिन्ह चमत्कार करू शकतो प्रभू. आज तुझ्याकडे पाहत आहे प्रभू. प्रभू तू आमच्यासाठी या जगामध्ये येऊन मरण पावला, आमच्यासाठी जीव दिला, जिवंत उठला प्रभू आहे का. आम्ही तुला स्वीकारतो असं म्हणणाऱ्या लोकांच्या मनामध्ये तू ये प्रभू राजा. तुझा प्रकाश पडू दे. जीवनाचा सर्व पापाला क्षमा कर. जीवनात शांती समाधान दे प्रभू. आणि आज येशूच्या नावाने जे काय मागता येईल सर्व त्यांना भेटू दे प्रभू. तू म्हटला माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल ते मी करेल म्हटलं प्रभू. आज कर प्रभू. जे आशीर्वाद, जे सुख आणि ज्या बिमारीपासून त्यांना सुटकारा पाहिजे, आरोग्य पाहिजे दे प्रभू राजा. सर्व अधिकार प्राप्त केलेला परमेश्वर सर्व गोष्टी दे, आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653561 किंवा 9833333722 किंवा 9323424695.